दरम्यान केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेण्यात आलेली आहे। बौद्ध अशोक करात प्रकरणी पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 4 खाती आहेत। लोंढे आणि केसरकर यांच्यामध्ये संबंध काय, असाही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे। जे काही गोष्टी आहे, ज्या माझ्याबद्दल, माझ्या आणि माझ्या मिसेस बद्दल जे काही अकाउंट खोलले आहे, हे काय माझे नाही, हे मी सरांना बी सांगितलं। अजून माझी काही चौकशी आहे, मी उद्या परत येऊन करणार आहे। आणि मी माझे फक्त मोठ्या लोकांसंग फोटो आहे म्हणून मला टार्गेट बनवले जात आहे। याच्यात मी विनंती करतो का मला टार्गेट बनवू नका। मी छोटा माणूस आहे, मी एक शेतकरी माणूस आहे। जो हा कोणी आरोपी आहे त्याच्याशी माझे कुठलेच व्यवहार नाही। यांनी हे जे खाते खोलले समतामध्ये, हे सगळे चुकीचे खाते खोललेले आणि याच्यावर माझी सही नाही, माझ्या मिसेसची सही नाही। आता तब्बल 1 महिना उलटून गेलेला आहे आणि 1 महिन्यामध्ये आम्हाला जी अपेक्षा होती की याचा तपास एका विशिष्ट गतीने होईल, मात्र तो होताना दिसत नाही। अजूनही आम्ही म्हणतोय वारंवार की कितीतरी लोक आहेत की ज्यांना चौकशीला बोलावलं गेलेलं नाही। प्रशासकीय अधिकारी भांडेकर याला पदमुक्त केलं गेलं पाहिजे आणि त्याला चौकशीसाठी बोलावलं गेलं पाहिजे, जे अजूनही होताना दिसत नाही। दीपक लोंढे, दीपक केसरकर हा जो सहसंबंध आहे, हा सहसंबंध अजूनही नीट रेकॉर्डवर येत नाहीये।